फ्रॅक्चर आहे. तर कॅमेरा खाली घ्या जरा. जरा थांबा होते कॅमेरा बिमेरा. सगळं चालू होते, 1-2 मिनिटं थांबा. एक मिनिट. प्लॉट फॉर्मेशन झाले. म्हणजे कसं आहे, हॅलो, हा बोला. हा आता येऊ नका, आता माझा क्लास चालू होणार आहे, आता कोणी येऊ नका. हा उद्या 11च्या पुढे या, 11-11:30. म्हणून सांगितलं मी, बोललो नाही. माझी थोडी थेरपी सुरू करूया आपण त्याच्या हिशोबाने. होय, बाकीचं मुद्द्यांना विचारणं गरजेचं आहे ना. करायचं झालं तर सगळ्या गोष्टी विचारायला पाहिजे. आम्ही आपल्या कसं आहे, माझ्या ह्याच्यात आलं तर आपली सर्व सिस्टम मध्ये आम्ही सगळं यूज करतो. त्यामुळे सांगतो त्यांना मी सगळं खर्च करायला सांगतो. सर आईचं पण का नाही 30% हृदय काम करतंय. ते बघायला, ते रिपोर्ट बघायला पाहिजे. ते कसं तुम्ही डिसिजन घेऊ शकता, मी काय नाही, सांगितलं. इकडे घेऊन येऊ का काय मला? आणि मग तिला त्याचं कसं तिथं फ्रॅक्चर आहे. ते फ्रॅक्चरचं करूया पहिल्यांदा काम, नाही का? विषय आणि पण बेड वर जातात ते. हालचाल करण्याची हालचाल. पॅरालिसिस मध्ये तिला उचलून ह्याला नाही. हा म्हणजे ते ब्रेन कुठलं डॅमेज आहे ना, त्याच्यामुळे ते होते. आता हे चालतायत ते, हा हे चालतात. पण एफिशियन्सी कमी असल्यामुळे ठिकाणीच आहे. मग आपल्याला तसं वाढवता येईल का सर? करता येते, पण ह्याने सहकार्य केलं पाहिजे. नाही, आईचं म्हणाले, मग ह्यांचा विषय काय ते बघतो. माझ्या आईचं म्हणालो, वय वर्ष. आईचं मला रिपोर्ट आणून दाखवा काय झालं. रिपोर्ट आणतो सर उद्या सकाळी. वय वर्ष किती आहे? वय वर्ष 76 आसपास. बघायला लागेल. आता होत नाही ट्रीटमेंट. 8 वाजले, आता मी कसं घेऊ? माझं सगळं डिस्टर्ब होतं. चालतंय सर, थांबतो मग. उद्या त्या ताईला घेऊन येतो उद्या, सांगायचं. हा, त्यानंच घेऊन येतं काय ताईला त्यांच्या मुलगीला डॉक्टर. हा, तिला घेऊन या, मग आपण डिस्कशन मला बोलता येईल. करू. मी बोलतो त्यांची. चालेल. का काय मला क्लास चालू करना है. वो बम मारते 10 बजे तक लिया तो बम मारते थे. अब वही आते 8 बजे के बाद आने का ही नहीं मेरे को. कमी नहीं रखेंगे. मैं देता हूँ उनको 5 लगाने के लिए.
भाऊ कशाला केलं? हॅलो, जॉईन करा की. आता 8 वाजले तशी 8 बसून काय केलं. नऊ साढ़े नऊ खूप राजा आने का कल से हाँ 9:30 के बाद पहले आने का नहीं यहाँ 8 से 9 बजे मेरा क्लास रहता है, उसमें मत आओ. 8:30 की बजे अभी मैं देता हूँ उनको, क्योंकि वो लोग नहीं रहते, प्रॉब्लम मेरे को आता है. लगाते नहीं बराबर, प्रॉब्लम है. तुझं कोण आहे बघ बरोबर. त्यांचे हार्ट डिफिशियन्सी 25% आहे फक्त. बर. त्यामुळे कुठलंही टेन्शन व्यायाम त्यांना द्यायचा नाही. काय जायचं माइल्ड फिजिओथेरपी काय द्यायचं ते दे. थोडं स्टिम्युलेशन फूट मशीन चालेल ना? आणि त्यांच्या बहिणीला त्या मुलीला मी बोलवलंय डॉक्टर. हो ती डॉक्टर आहे, तुमची मुलगी आहे, म्हणून तर मी ती केस कालपासून ते मागे लागलेत मला चालू करा म्हणलं थांबा. त्याची डिस्कस केल्याशिवाय आपण काय करू शकतो. आणि ते म्हणतात त्याच्यावर काय करू नका, ह्याच्यावर काय करू नका, मग करा काय. ट्रीटमेंट काय करायची ना? हार्टवर करू नका, डोक्यावर करू नका, मग फिजिओथेरपी काय. ट्रीटमेंट काय करायची? ट्रीटमेंट काय करायची ना? मी म्हटलं ॲक्युपंक्चर करावं लागेल. ते काय ऍक्सेप्ट नाही म्हणजे येऊन भेटा मग सांगतो काय करायचं. त्यांना तर टेन्स लावू का नको? अगदी कमी पॉवर हार्टवर एक काही हे होऊन आणि यांचं ते प्रोटोकॉल लावायचं. दोन्ही लावायचं, ऍसिडिस आणि लिव्हर सिरोसिस. एक लावायचं ऍसिडिसचा आणि लिव्हर सिरोसिस हे दोन्ही लावायचं. दोन्ही लागेल. ऍसिडिस आणि लिव्हर हे दोन्हीच लावायचे ना? तर हा हे दुसरं नको ना काय? दुसरं काय करू नका. तर काल आपण लिव्हर फंक्शन सुरू केलं होतं. लिव्हरचं काय फंक्शन आहे?
लिव्हर फंक्शन महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने. हॅलो, हा बोला. हा हा नाही, जसं तुम्हाला जे काय करायचं ते कसं आहे, ग्लोबिल कसं आहे, सबलिंग्वल मधून डायरेक्ट जाते. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट इमिजिएटली काम करायची आहे त्यावेळेला ग्लोबल फॉर्म मध्ये द्यायचं. म्हणजे डायरेक्ट सबलिंग्वल मधनं आहे ना, त्यामुळे ते असं नाही. D5 मध्ये D4 D5 तुम्ही काहीही करू शकता. हाय पोटेन्सी मध्ये सुद्धा ग्लोबल तयार करू शकता. बरोबर आहे. ग्लोबिल मध्ये तेच तुम्ही अल्कोहोल बेस करावं लागतं, ते वॉटर बेस चालत नाही ग्लोबिल करायचं असेल तर. म्हणजे पूर्ण RS बेस बनवा आणि त्याच्यात तुम्ही ते करा. आणि जी पोटॅन्सी द्यायचं तुम्ही ना, तुम्ही D5 द्यायचं तर D5 ग्लोबल फॉर्म मध्ये द्या. आता ते याच्यात तसं करता येत नाही, याच्यात तसं करता येत नाही. D4 D5 D6 असं बनवायला लागेल, 1/9 तोडायला लागेल. ग्लोबिल मध्ये ड्रॉप मध्ये ग्लोबिल होत नाही, ड्रॉप मध्ये ग्लोबिल तयार होत नाही. मग त्याला कसं आहे, तुम्हाला आता D5 चे ग्लोबिल करायचं तर D5 करून घेतलं पाहिजे, D4 करून घेतलं पाहिजे. 1/9 तोडावं लागेल तुम्ही. नाही नाही, ते कसं आहे, ते चालते, ते ड्रॉप सिस्टम राहिले. पण ग्लोबिल जेव्हा फॉर्म करता त्यावेळेला प्रॉपर वेथेनं करायला लागतं. म्हणजे D4 ला D5 करा, D6 करा, 1/9 तोडून, 1/9 तोडून करायचं. किंवा तुम्हाला फर्स्ट डायल्युशन, सेकंड डायल्युशन, थर्ड डायल्युशनचे ग्लोबिल करायचं तर ते रेग्युलर 147च्या रेशोनं तोडून फर्स्ट सेकंड थर्ड करूनच ते यूज करायला लागतं. चालेल, ठीक ठीक. पाठवतो. तर लिव्हर विस्की इलेक्ट्रोमेसेटिक मेडिसिन, आपण हे सगळं बघितलेलं आहे. हे आपण काल बघितलेलं होतं, आज आपण पुढे बघायचं आहे. लीवर शरीर की रासायनिक फैक्ट्री कहते हैं क्योंकि यह अंत द्वारा शोषित कच्चे माल को लेता है और शरीर के कार्य करने के लिए आवश्यक सभी विभिन्न रसायनों को बनाता है. लीवर संभावित हानिकारक रसायनों को विषहरण करता है. लीवर शरीर का सबसे बड़ा आंतरिक अंग होता है जिसका वजन 3 से 5 पाउंड के बीच में होता है. लीवर सबसे बड़ी निगाह रक्त को पूरे दिन हर दिन फिल्टर करता है. एक स्वस्थ लीवर का रंग गहरा लाल भूरा हो जाता है क्योंकि वह खून से भीगा होता है. किसी समय लीवर में लगभग 1 पिंट रक्त या शरीर के कुल आपूर्ति का 30% होता है. लीवर हर 1 मिनट 1 लीटर से अधिक रक्त फिल्टर करता है जो प्रति घंटा लगभग 22 गैलन रक्त और 250 घंटे की समय अवधि में 24 गैलन से अधिक रक्त होता है. लीवर को रक्त की आपूर्ति करने वाले 2 अलग अलग क्षेत्र होते हैं. बघा, 2 अलग क्षेत्र त्याला आहेत. त्याला काय, हिपॅटिक आर्टरी लिव्हर को ऑक्सिजन युक्त रक्त लाती है. म्हणजे हिपॅटिक आर्टरी काय करते, लिव्हरला शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. आणि हिपॅटिक पोर्टल व्हेन काय करतं, हिपैटिक पोर्टल वेन पोषक तत्व, दवा, विषाक्त पदार्थ लेकर लिव्हर में प्रवेश करते है. वेनस सर्क्युलेशनच्या मार्फत त्याच्यामध्ये काय असतं, विविध न्यूट्रिएंट्स असतात आणि त्याचबरोबर काय असतं, विषैली पदार्थ पण असतात. ते सगळे लिव्हर मध्ये जातात. आता तुम्हाला लिव्हरच्या फंक्शन मध्ये एक काम आहे, लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करतं. म्हणजे विषैले पदार्थ जे आहे त्याला न्यूट्रल करण्याचं काम लिव्हर करतं.
शुद्ध रक्त जातं, अशुद्ध रक्त पण लिव्हरमध्ये जातं. अशुद्ध रक्त लिव्हरमध्ये जातं पोर्टल व्हेनच्या थ्रू. पोर्टल व्हेनच्या थ्रू अशुद्ध रक्त लिव्हरमध्ये जातं. त्या अशुद्ध रक्तामध्ये काय असतं, तुमचं न्यूट्रिएशन आणि विषैली पदार्थ असतात, न्यूट्रियंट असतात, दवा असतो, या विषैली पदार्थ म्हणजे जे काय औषध घेतात ते सगळे त्याच्यामध्येच असतं. आणि हे सगळं लिव्हरमध्ये जातं. आणि लिव्हर काय करतं, त्यातल्या विषैली पदार्थाला पूर्ण न्यूट्रल करतं. त्याचा इफेक्ट बॉडीवर काही करू देत नाही, त्याला न्यूट्रल करतं आणि किडनीच्या मार्फतीने शरीराच्या बाहेर काढून टाकतं. लिव्हरचं काम आहे की जेवढे विषैली पदार्थ येत शरीरामध्ये घटना घडतात त्या सगळे लिव्हरमध्ये जातात. लिव्हरमध्ये जातात आणि लिव्हरमध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. विषाक्त पदार्थों को लेकर लिवर में प्रवेश करता है, लिवर में प्रवेश करता है 100% आतमध्ये जाणार आहे म्हणून त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. विषाक्त पदार्थ को लेकर लिवर में प्रवेश करता है, हिपॅटिक पोर्टल व्हेनच्या थ्रू या सगळ्या गोष्टी होतात तिथे. त्याच्यामुळं ते बघायला पाहिजे. म्हणजे पोर्टल व्हेन एक कन्सेप्शन आहे त्याच्यामध्ये. पोर्टल व्हेन हे पोर्टल व्हेन ते काम करतात. पोर्टल व्हेन त्याचं काम करतं. सर तुमच्या बॅकग्राऊंडला काही चालत आहे का? काय बॅकग्राऊंड वरून आवाज येतो तुमच्या. बाहेर माझं मी क्लिनिक मध्ये बसलेलो आहे, मी घरात नाहीये. अच्छा अच्छा. येणार ना, क्लिनिक चालू आहे, बंद नाहीये माझं. हॅलो हा सर. हॅलो, एक मिनिट. हा, आता बॅकग्राऊंड येते का काय ऐकायला? ना आता एकदम भारी वाटते. हा ठीक आहे, ठीक आहे. अतः लीवर मानव शरीर के सबसे बड़ी ग्रंथि है जो पित्त को निर्माण करती है. काय होतं त्याच्यामध्ये पित्ताची निर्मिती होते है. मानव शरीर के सबसे बड़ी ग्रंथि है जो पित्त की निर्माती करती है. पित्त यकृत वाहिनी उपतंत्र हिपैटिक डक्ट सिस्टम तथा पित्त वाहिनी बाइल डक्ट द्वारा ग्रहणी तथा पित्ताशय
से चला जाता है. म्हणजे लिव्हरमध्ये बाईल तयार होतो हिपॅटिक डक्टच्या मार्फतीनं. यकृत वाहिनी म्हणजे हिपॅटिक डक्ट म्हणजे लिव्हरमधून एक वाहिनी निघते. ती कशात जाते गॉल ब्लॅडरमध्ये आणि तिथून एक बाईल डक्ट येते. ती डिओडिनममध्ये येऊन ओपन होते. गॉल ब्लॅडर पासून डिओडिनममध्ये ओपन होते. यह पाचन तंत्र को अवशित आंतरीय पदार्थ ऍब्सॉर्ड एंट्रेटिक सब्सटन्स के चयापचय का मुख्य स्थान आहे. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे काही अब्सॉर्ब केलेलं सगळे जे आहे त्याच्यावर फर्दर प्रोसेस लिव्हरमध्ये होते. म्हणजे डायजेशन झाल्यानंतर जो काही न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब केले जातात हे काय केलं जातं पोर्टल व्हेनच्या थ्रू लिव्हरमध्ये आणलं जातं. आता याचं तुम्हाला थोडक्यात एक फिगर दाखवतो म्हणजे तुमच्या ही कंडिशन लक्षात येईल.
तर एक डायग्राम आहे, हे हिपॅटिक आर्टरीज आहे, ही डायरेक्ट लिव्हरला सप्लाय करते. त्यानंतर ही हिपॅटिक वेन आहे, ही लिव्हरमध्ये जाते. लिव्हरमध्ये जाते हिपॅटिक व्हेन, लिव्हरमध्ये जाते. हे फंक्शनल एक डायग्राम आहे. हा फंक्शनल डायग्राम मी काढला आहे. हे हिपॅटिक व्हेन आहे. परत लिव्हरमधून व्हेन बाहेर पडते and that is going to the kidney. किडनीला जाते. आणि ही मेन लाईन आहे. तर या पद्धतीचा त्याचा एक साधारण कन्सेप्ट असतो. न्यूट्रिशन जे आहेत या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतात आणि व्हेनस सर्क्युलेशन मध्ये येतं. आणि ही काय आहे, मेन लाईनला जोडलेली, ही काय आहे, मेन लाईनला, इथून हे मेन लाईनला व्हेन्स येते. व्हेनस सर्क्युलेशन तुम्हाला दाखवीन मी डायग्राम. तर हा व्हेनस सर्क्युलेशनची एक कन्सेप्ट तुम्हाला लेवलला मी तुम्हाला दाखवली. हा जी पोर्टल व्हेन आहे, ही दिस इज कॉल्ड एज अ पोर्टल व्हेन. पोर्टल सिस्टीमची एक व्हेन आहे. याच्यामध्ये काय होतं, यामध्ये जे न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब केलेलं आहे आणि प्लस विषैली पदार्थ, हे सगळं काय मध्ये जातात, लिव्हरमध्ये जातात. लिव्हरमध्ये जातात. आता लिव्हरचं काय काय फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन केमिकल प्रोसेस. केमिकल प्रोसेस. सेकंड फंक्शन डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन ही काय आहे, लिव्हरची फंक्शन्स आहेत. म्हणजे पोर्टल व्हेन मधून आलेलं रक्त लिव्हरमध्ये जातं. लिव्हरमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. आणि न्यूट्रिशन परत काय केलं जातं, व्हेन मार्फत हार्टकडे जातं. स्टोर करतं सर न्यूट्रिशन. न्यूट्रिशन स्टोअर करतं लिव्हरमध्ये. आणि व्हेन रिक्वायर्ड, जेव्हा गरज आहे तुम्हाला न्यूट्रिशनची बाकीच्या ऑर्गन्सना, त्यावेळेला लिव्हर काय करतं, न्यूट्रिशन व्हेन्स मार्फत हार्टमध्ये जातं. हार्टमध्ये आलेलं रक्त राईट साईडला येतं, ते लंगमध्ये जातं. तिथं ऑक्सिजन मिसळला जातो, कार्बन डायऑक्साईड काढून टाकला जातो आणि प्युरिफाईड रक्त पुन्हा हार्टमध्ये येतं आणि हार्टमधून सर्व टिश्यू आणि सगळ्याला प्रोव्हाइड केलं जातं. लिव्हरमध्ये सगळेच गोष्टी येतात. लिव्हरमध्ये न्यूट्रिशन पण येतं. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनकडनं आलेलं जे न्यूट्रिशन आहे ते पोर्टल व्हेनच्या मार्फतीनं लिव्हरमध्ये जातं. पोर्टल व्हेनच्या मार्फतीनं लिव्हरमध्ये जातं. जेव्हा लिव्हर बाद होते त्यावेळेला टोटली बायपास केलं जाते आणि डायरेक्ट रक्त हार्टमध्ये येतं.
आणि अशा वेळेला काय होतं, ऍसिडिक ब्लड गिफ्ट सगळीकडे फिरायला लागल्यामुळे हिमोरेजिस होतात आणि म्हणून रक्तस्राव होतो. जेव्हा लिव्हर सिरॉसिस होतं त्यावेळेला इंटरनल ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. इसोफिगसमधून रक्तस्राव होतो, ॲनसमधून रक्तस्राव होतो. हे सगळं तुम्हाला लिव्हर सिरॉसिसमध्ये घडतं. लिव्हर सिरॉसिसमध्ये लिव्हर डॅमेज झाल्यामुळं डायरेक्ट बायपास होऊन रक्त पुढे जातं. तर हे तुम्हाला एक साधारण त्याची सिस्टम माहिती पाहिजे की कशा पद्धतीनं त्याचं कार्य होतं. आणि गॉल मध्ये काय तयार होतं, बाईल स्टोअर केला जातो. बाईल कुठं तयार होतो, बाईल कुठं तयार होतो, लिव्हर मध्ये. लिव्हरमध्ये. कधी दिसणार तुम्हाला. तर इथं परत आलो आपण. तर अवशितित अंत्रिय पदार्थ ऍब्सॉर्ब सबस्टन्स की चयापचय का मुख्य स्थान आहे. म्हणजे जे काही स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे ऍब्सॉर्ब होतं न्यूट्रिशन, त्याच्यावर सर्व प्रोसेसिंग कुठं केली जाते, लिव्हरमध्ये प्रोसेसिंग होते. लिव्हरमध्ये काय होते, पूर्ण 100% प्रोसेसिंग लिव्हरमध्ये होते. चयापचय, इसके निचले भाग नाशपति आकार की थैली होती है जिसे गॉल ब्लॅडर कहते हैं. गॉल ब्लॅडर कसं दिसतं बघा. या बघा, ही जे बारीक दिसतंय, लिव्हरच्या आतल्या बाजूला गॉल ब्लॅडर असतं. हा, गॉल ब्लॅडर असतं आतमध्ये, ते लिव्हरच्या आतल्या बाजूला असतं, त्याला गॉल ब्लॅडर म्हणतात. आणि त्याच्याकडे जी नलिका येते लिव्हरमधनं त्याला हिपॅटिक डक्ट असं म्हणतात. त्याचं नाव काय, हिपॅटिक डक्ट आहे. आणि गॉल ब्लॅडर मधून डिओडिनमकडे जी येते त्याला बाईल डक्ट म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, बाईल डक्ट म्हणतो आपण. हिपॅटिक डक्ट आणि बाईल डक्ट. हिपॅटिक डक्ट ब्लॉक झाली तर काय होईल सांगा. हिपॅटिक डक्ट ब्लॉक झाली तर काय होईल, गॉल ब्लॅडर कडे हे नाही जाणार ना, पित्त येणारच नाही. पित्त नाही ना. आणि मग पित्त लिव्हरमध्ये थांबणार आणि रक्तामध्ये पित्त जाणार, त्याला आपण म्हणणार कावीळ झाली. त्याला आपण काय म्हणतो, कावीळ झाली म्हणतो. कारण बाईल पुढे जात नाही, तयार झालेला बाईल गॉल ब्लॅडरकडे जातच नाही, मध्येच गायब होतो तो. त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ जॉन्डिस म्हणतात. त्याला काय म्हणतात, ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ जॉन्डिस. ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ जॉन्डिस म्हणतात. म्हणजे जर हिपॅटिक डक्ट ब्लॉक झाली तर पित्त काय जातं, डायरेक्ट रक्तामध्ये जातं. आणि म्हणून सगळं डोळे पिवळे, युरिन पिवळी, अंग पिवळं, सगळं पिवळं होतं. कारण हे जे बाईल सॉल्ट असतं, बाईल पिगमेंट असतं, त्याचा रंग येलोइश कलरचा असतो.
हा, त्याला हिपॅटिक म्हणजे कसं आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ जॉन्डिस म्हणतात त्याला. काय म्हणायचं? ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईप ऑफ जॉन्डिस झाला. बाईल डक्ट जरी डॉप झाली तरी डिओडिनम मध्ये पित्त येत नाही, तरी पण जॉन्डिस होतो. जॉन्डिसचे अनेक प्रकार आहेत. हिपटायटिस म्हणजे लिव्हरला सूज येते, त्याला हिपटायटिस A, B, C म्हणतो आपण. एक जॉन्डिसचाच प्रकार आहे, त्याला हिपटायटिस म्हणतो. त्यावेळेला काय झालेलं असतं, लिव्हरला सूज आलेली असते. त्यामुळे हिपॅटिक व्हेनला, व्हिटॅटिक डक्टला पण सूज येते. त्यामुळे पित्त डिओडिनम मध्ये येत नाही. म्हणजे या प्रकारचा जॉन्डिस असतो. त्याच्यामध्ये हिपॅटायटिक A, 1, A, B, C असतात. 3 प्रकारचे हिपॅटायटिस होतात. त्याच्यात अँटीजीन येतात A, B, C, आणि 3 प्रकारचे हिपॅटायटिस म्हणतो आपण त्याला. लीवर द्वारा स्रवित पित्तरस पित्ताशय में संग्रहित होता है. चयापचय के मेटाबॉलिज्म के अन्य कार्य में ग्लाइकोजन का भंडारण का विनिमय, रेगुलेशन ऑफ स्टोरेज ऑफ ग्लाइकोजन, लाल रक्त कोशिका का लसिका और हार्मोन का उत्पादन शामिल होता है. म्हणजे लिव्हर काय काय काम करते बघा. लिव्हर काय करते, ग्लुकोजला ग्लायकोजिन मध्ये रूपांतर करते. लिव्हर मध्ये एक हार्मोन असतं, ते कन्वर्ट काय काय एन्झाईम असतं, ते काय करतं, ग्लुकोज जे आहे त्याला ग्लायकोजिन मध्ये रूपांतर करतं, आणि ते ग्लायकोजिनच्या स्वरूपामध्ये लिव्हरमध्ये स्टोअर होतं. ग्लुकोज डायरेक्ट स्टोअर होत नाही. ग्लुकोजला ग्लायकोजिन मध्ये रूपांतर केलं जातं आणि ते लिव्हरमध्ये स्टोअर होतं. लिव्हरमध्ये त्याचं स्टोरेज होतं, मसलमध्ये त्याचं स्टोरेज होतं. पण त्यासाठी लिव्हरला काम करावं लागतं. हे जे कन्व्हर्जन आहे, ग्लायकोजिनॉसिसचं जे कन्व्हर्जन आहे, हे पूर्णपणे लिव्हरचं संबंधित काम आहे. म्हणजे ब्लडमध्ये जर एक्सेस शुगर आली, जर जास्त प्रमाणात शुगर राहिली, तर लिव्हर काय करतं, त्याला ग्लायकोजिन मध्ये रूपांतर करून मसल आणि लिव्हरमध्ये स्टोअर करतं, भविष्यामध्ये एनर्जी सोर्स म्हणून वापरण्याकरता. सो इट इज वर्किंग ॲज अ स्टोरेज, आणि याला म्हणतात ग्लायकोजिनॉसिस प्रोसेस. ग्लायकोजिनॉसिसची प्रोसेस येते, आणि जेव्हा ग्लुकोज जरुरी आहे त्यावेळेला ग्लायकोजिनचं पुन्हा ग्लुकोजमध्ये रूपांतर करतं. हे कोण करतं, लिव्हरच करतं. सो लिव्हरचं एक फंक्शन आहे. म्हणजे आलेलं जे ग्लुकोज आहे ते लिव्हरमध्ये स्टोअर्ड होतं, आणि काही ग्लुकोज आहे ते सेल वापरतं. पण सेलला वापरून जे उरलेलं ग्लुकोज आहे त्याला काय केलं जातं, ग्लायकोजिन मध्ये रूपांतर केलं जातं आणि लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. आणि यालाच काय म्हटलं जातं, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये लिव्हरचा रोल आहे. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये लिव्हरचा रोल आहे. आणि म्हणून डायबिटीज मध्ये पॅनक्रिया ॲज वेल ॲज लिव्हर इज रिस्पॉन्सिबल. पॅनक्रिया ॲज वेल ॲज लिव्हर इज रिस्पॉन्सिबल. इन्सुलिन काय करतं, ब्लड मधली शुगर कमी करतं, आणि एक्सेस झालेली शुगर इन्सुलिन यूज करतं, शुगरला, ग्लुकोजला यूज करण्याचं काम करतं. सेल वॉलचे पोर्स ओपन करून सेलच्या आतमध्ये नेलं जातं. त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रा असतं, पॉवर हाऊस असतं. तिथं ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होऊन ATP जनरेट होते, एनर्जी जनरेट करायचं काम करतं. पण त्याची एनर्जी जनरेट करायचं जे उरलेलं ग्लुकोज आहे ते ब्लडमध्येच असतं. त्याला काय करायचं, तर लिव्हर त्याला ग्लायकोजिन मध्ये रूपांतर करून ते स्टोरेज केलं जातं. आणि ग्लायकोजिनचं कंटेंट वाढलं, समजा फुल झालं, तर ते काय करतं, त्याला फॅटमध्ये रूपांतर करतं आणि ॲडोपेज टिश्यूमध्ये जाऊन डिपॉझिट करतं. ॲडोपेज टिश्यूमध्ये जाऊन डिपॉझिट करतं, आणि याचा सर्व रोल आहे ते लिव्हरचा रोल आहे. सो लिव्हर, दुसरं लिव्हरचं फंक्शन काय आहे, तर डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे एक एनर्जी निर्माण करण्याचं फंक्शन आहे, दुसरं डिटॉक्सिफाय करण्याचं फंक्शन आहे. म्हणजे रक्तामध्ये जेवढे विषारी पदार्थ किंवा औषधं आलेली आहेत,
जे शरीराला हार्मफुल आहेत ते लिव्हरमध्ये जाऊन काय केले जातात, डिटॉक्सिफाय केली जातात. सो इट इज अ फंक्शन ऑफ द लिव्हर. म्हणजे कुठे युरिक ऍसिड आहे, समजा युरिक ऍसिड तयार झालेला आहे, हे युरिक ऍसिड ब्लडमध्ये फिरत आहे, त्याचं प्युरिफिकेशन कोण करणार, लिव्हर करणार. कारण लिव्हरचं कामच आहे अनवॉन्टेड नको ते पदार्थाला काय करणार, न्यूट्रल करायचं काम करतं ते. प्रोटीन असेम्बलेशन, प्रोटीन मेटाबॉलिझम मध्ये अमायनो प्रोटीन जर एनर्जी सोर्स झाला तर त्याच्यामध्ये अमोनिया तयार होतो, गॅस. आणि तो अमोनियाला युरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतं कोण, लिव्हर करतं. आणि युरिक ऍसिड युरिनच्या मार्फतीनं शरीरातनं बाहेर काढलं जातं. पण ही जे सगळं मेटाबॉलिझमचं जे काम आहे हे 100% लिव्हरमध्ये होतं. लिव्हर इज अ केमिकल फॅक्टरी, लॉट ऑफ केमिकल ऍक्शन टेक प्लेस इन द लिव्हर. त्यामुळे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम, फॅट मेटाबॉलिझम या सर्व गोष्टींमध्ये लिव्हर जबाबदार आहे. सो लिव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. लिव्हर अतिशय असा महत्वाचा ऑर्गन आहे की त्याच्यामध्ये सर्व मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडत असतात. म्हणजे डायबिटीज मध्ये सुद्धा लिव्हरचा रोल आहे. कारण एक्सेस शुगर ब्लडमध्ये जर झाली तर त्याला ग्लायकोजनमध्ये रूपांतर करायचं काम लिव्हर करतं. आणि ग्लायकोजन स्टोर्ड इन द लिव्हर ॲज वेल ॲज इन द मसल लेवल. मसल लेवलला सुद्धा ग्लायकोजन स्टोर्ड होतं. अँड वेन एनर्जी इज रिक्वायर्ड दॅट टाइम दॅट ग्लायकोजन इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज अँड एनर्जी प्रोडक्शन टेक प्लेस. एनर्जी प्रोडक्शन कुठं होतं, प्रत्येक सेलमध्ये पॉवर हाऊस आहे. इनसाइड द सेल देर इज अ पॉवर हाऊस दॅट इज कॉल्ड एज अ मायटोकॉन्ड्रा. आणि या मायटोकॉन्ड्रामध्ये ऑक्सिजन प्लस ग्लुकोज यांची रिॲक्शन होते विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. एक एन्झाईम असतं, त्याच्यामुळं त्या ठिकाणी एटीपी जनरेट होतं. एटीपी म्हणजे तुमची एनर्जी, जी ऊर्जा सेलला काम करायला लागते ती गरजेची असते. आता बाळ जन्माला येतं, मिनिमम ग्लुकोज लेवल म्हणजे काय, मिनिमम ग्लुकोज लेवलचा अर्थ समजून घ्या. जेव्हा बाळ जन्माला येतं भ्रूतलावर आणि त्याचा आईपासूनचा संपर्क तोडला जातो, नाळ कट केली जाते, त्यावेळेला त्याच्याकडे भोजन काही नसतं, पण त्याच्या रक्तामध्ये शुगर असते. रक्तामध्ये काय असते, शुगर असते. ही जी आहे दॅट इज अ मिनिमम शुगर, दॅट इज कॉल्ड एज अ फास्टिंग शुगर. फास्टिंग शुगर आहे ती काय आहे, फास्टिंग शुगर आहे. म्हणजे व्हायटल ऑर्गन, हार्ट, लंग, किडनी याला चालवण्यासाठी ऊर्जा लागते, ते बंद झालं तर माणसाचा मृत्यू होतो. जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, हार्ट आहे, लंग आहे, किडनी आहे, स्प्लीन आहे, म्हणजे पॅनक्रिया पण आहे, हे मिनिमम रिक्वायर्ड आहे बॉडीला चालू ठेवण्यासाठी. ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे आणि ही मिनिमम रिक्वायरमेंट चालू राहिली पाहिजे. त्याला ग्लुकोज इज अ सोर्स ऑफ एनर्जी आणि म्हणून ब्लड मध्ये मिनिमम ग्लुकोज असण्याची आवश्यकता असते. मग जर समजा हायपोग्लिसमा झाला, हायपोग्लिसमा झाला तर काय होईल, रक्तातली शुगर कमी झाली एकदम, तर काय होणार, माणसाला चक्कर यायला सुरू करतं, माणूस कोम्यामध्ये जायला चालू होतं. आणि जर अति प्रमाणात शुगर जर कमी झाली तर मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं, लंग फेल होते, हार्ट फेल होते, किडनी फेल होते, स्प्लीन फेल होते आणि माणसाचा मृत्यू होतो. सो मिनिमम रिक्वायर्ड शुगर ब्लडमध्ये असायलाच पाहिजे. अँड दॅट वी चेक ॲज अ फास्टिंग शुगर. त्याचं नाव आहे फास्टिंग शुगर. म्हणजे उपाशी पोटी जी साखर बघितली जाते ती मिनिमम शुगर इन द ब्लड असते. त्याच्या लेवलपेक्षा जर खाली झाली तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. मग मग ब्लडमध्ये एक्स्ट्रा शुगर आलेली कोण कंट्रोल करतं,
पॅनक्रिया अन्न पॅनक्रियातून इन्सुलिन तयार होतं, ते कंट्रोल करतं. लक्षात आलं का? आणि ब्लड मधली शुगर मेंटेन कोण करतं? लिव्हर लिव्हर. करेक्ट. हेच अपेक्षित होतं. लिव्हर ब्लड मधली शुगर मेंटेन करतं. म्हणजे फास्टिंग शुगर जर हाय असेल तर काय झालं, त्याचा अर्थ काय झाला? फास्टिंग शुगर हाय आहे. तुम्हाला काय कळलं? मिनिमम मेंटेन कोण करतं? लिव्हर करतं. पॅनक्रिया करत सॉरी नाही. सॉरी पॅनक्रिया करत नाही, लिव्हर करतं. पॅनक्रिया काय करतं? एक्सेस शुगरला कन्वर्ट करून टाकतं. परंतु मिनिमम शुगर मेंटेन करण्यासाठी लिव्हर जबाबदार आहे. आणि इन्सुलिन तयार झालं आणि शुगर एकदम डाऊन झाली तर ग्लायकोजिन सोर्स मधून लिव्हर काय करतं? पुन्हा ग्लुकोज मध्ये रूपांतर करून ब्लड शुगर कंट्रोल करतं लिव्हर. ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्याचं काम लिव्हर करत असतं. आणि मग लिव्हर मध्ये जर एखाद्याच्या गडबड असेल तर काय होणार? बोला, काय होणार? हाय ब्लड काय सॉरी डायबिटीज. अरे डायबिटीज शब्द सोडून द्या, आपल्याला काही घेणं देणं त्या डायबिटीजचे. लो शुगर होणार, लो शुगर. कारण ती कन्वर्टच करणार नाही. आणि इन्सुलिन तर सिक्रेट होतच राहील आणि झिरो करत राहील. शुगरला कमी कमी करत जाणार इन्सुलिन, पण लिव्हर त्याला दाबून ठेवतं. मिनिमम पर्यंत आणून देत नाही. मिनिमम आली की लिव्हर काय करतं? पॅनक्रियाला दाबून टाकतं. आणि पॅनक्रिया काय करतं? इन्सुलिन निर्मिती बंद करतं आणि ग्लायकोजिन निर्माण होतं त्याच्यामध्ये. इन्सुलिन स्टॉप होतं सिक्रेट व्हायचं. इन्सुलिन स्टॉप होतं सिक्रेट व्हायचं. म्हणजे लिव्हर आणि पॅनक्रिया याच्या एकमेकाचे भाऊबंद आहेत. डायबिटीज मध्ये लिव्हर आणि पॅनक्रियाचा रोल आहे. आणि तिसरा एक भाऊ आहे, तो किडनी. दॅट इज कॉल्ड ॲज ॲड्रिनल कॉर्टेक्स ऑफ द किडनी. आपण ते बघूया नंतर. पण किडनीचा रोल आहे. किडनी मधून स्टिरॉइड सिक्रेट होत असतं. स्टिरॉइड सिक्रेट होतं. किडनी काय करतं? किडनी सुद्धा युरिन मधली ब्लड मधली शुगर बाहेर काढून टाकतं. कारण किडनीला एक थ्रेशोल्ड लावलेला असतो 180 पर्यंत. किडनी काय करतं? शुगरला रिअब्सॉर्ब करतं आणि पुन्हा रक्तात आणून टाकतं. पण 180च्या वर गेल्यानंतर ते काय करते? किडनी युरिन वाटे शुगर बाहेर काढून टाकतं. युरिन वाटे शुगर बाहेर जाते. आणि म्हणून काय करायचंय? डायबिटीज पेशंटनं पाणी भरपूर पिलं पाहिजे. टू मेंटेन द शुगर ही हॅज टू ड्रिंक लॉट ऑफ वॉटर. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. लिव्हर ज्याला प्रॉब्लेम आहे त्याला, हाय शुगर वाल्याला पाणी जर कमी पडलं तर आणखीन शुगर हाय होते. फास्टिंग शुगर इज रिलेटेड टू द वॉटर कंटेंट ऑफ द ब्लड. म्हणजे पाण्याची मात्रा जर तुम्ही वापरली तर फास्टिंग शुगर नॉर्मल मध्ये येऊ शकते. कारण एक्सेस शुगर जी आहे ती किडनीतून पास होते. जर किडनी तुमची चांगली असेल तर ते प्रमाणाबाहेर असलेलं जे वॉटर आहे ते शरीरातनं बाहेर काढून टाकतं. म्हणजे फ्लश आउट होतं. सगळं सगळं फ्लश आउट होतं. एक्सेस शुगर जी आहे ती युरिन मार्फत बाहेर निघून जाऊ शकते. तर या 3 ऑर्गनचा संबंध आहे. आणि म्हणून इथं काय म्हटलं बघा, चयापचय में इसे अन्य कार्यों में ग्लाइकोजन का भंडारण, विनिमयन, रेग्युलेशन, द स्टोरेज ऑफ ग्लायकोजिन इज डन बाय द लिव्हर. म्हणजे एक्सेस ग्लुकोज आलं की त्याला ग्लायकोजिन मध्ये रूपांतर करतं आणि हे ग्लायकोजिन काय होतं? लिव्हर मध्ये स्टोर्ड होतं.
कुठं स्टोर्ड होतं? लिव्हर मध्ये स्टोर्ड होतं आणि मसल मध्ये स्टोर्ड होतं. जिथं जिथं मसल आहे तिथं तिथं ग्लुकोज इन फॉर्म ऑफ ग्लायकोजिन स्टोर्ड होतं. आणि जेव्हा तुम्ही मसल मुवमेंट करता त्यावेळेला ग्लायकोजिनॉसिस होतं आणि एनर्जी निर्माण केली जाते. ऑक्सिडेशन प्रोसेस होते, ग्लुकोजला कन्वर्ट करतं एटीपी मध्ये आणि रूपांतर केलं जातं. लाल रक्तकोशिका आरबीसी तयार होतात. स्प्लीन अँड द लिव्हर इज कॉल्ड ॲज मातृवंशीय ऑर्गन. लिव्हर आणि स्प्लीनला मातृवंशीय ऑर्गन का म्हटलेलं आहे? जेव्हा लहान बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याचा बोन मॅरो डेव्हलप नसतो, त्यावेळेला आरबीसीची निर्मिती कुठून होते? लिव्हर आणि स्प्लीन मधनं होते. लिव्हर अँड स्प्लीन मध्ये निर्मिती होते आणि आरबीसीचं उत्पादन होतं. आता आरबीसीचा उपयोग काय आहे? आरबीसी कशाला लागतात? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. लंग मध्ये ब्लड मध्ये जो ऑक्सिजन मिक्स केला जातो तो आरबीसी मध्ये जातो आणि आरबीसी ऑक्सिजन कॅरी करतात. म्हणजे एखाद्याचे आरबीसी जर कमी असतील तर काय होणार सांगा? ऑक्सिजन एनर्जी नाही पण आपलं सॉरी ऑक्सिजन नाही मिळालं की एनर्जी बनणार नाही. बरोबर आहे की? उत्तर बरोबर आहे. कॉन्फिडेंटली बरोबर आहे उत्तर ते. आरबीसी काउंट कमी झाला तर ऑक्सिजन कमी पडणार आणि ऑक्सिजन जर कमी पडला तर एटीपी तयार होणार नाही. एटीपी तयार. कारण एनर्जी तयार करायला ऑक्सिजन आणि ग्लुकोजची आवश्यकता असते. तर ही आरबीसी कुठे जनरेट केली जाते? अंडर इमर्जन्सी कंडिशन. बोन मॅरो फेल गेला तर लिव्हर मध्ये आरबीसी तयार होतात. म्हणजे हायपॉक्सिया डेव्हलप जर झाला, बॉडीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर लिव्हर काय करतं? आरबीसीची मात्रा वाढवून ऑक्सिजनची लेवल हाय करतं. तो आरबीसीची जे वाढ आहे करते ते लिव्हर करतं. लिव्हर हार्मोन्स निर्माण करतं. लिव्हर हार्मोन्स निर्माण करतं. हार्मोन्स म्हणण्यापेक्षा लिव्हर एन्झाईम तयार करतो. आता एन्झाईम हार्मोन हे कशाचं पासून बनतं शरीरामध्ये? त्याला काय आवश्यक असते? त्याला प्रोटीनची गरज असते. प्रोटीन, फॅट प्रोटीन. फॅटपेक्षा प्रोटीन जास्त लागतं. फॅटचा काही संबंध नाही त्याच्याशी. प्रोटीनशी संबंध आहे. प्रोटीनला काय लागतं? एन्झाईम्स आणि सिक्रेट करण्यासाठी प्रोटीनची गरज असते. म्हणजे प्रोटीन मेटाबॉलिझम जर झालं नाही तर काय होणार सांगा? काय म्हटलं सर एकदा परत? सॉरी. प्रोटीन मेटाबॉलिझम नाही झालं तर काय होणार शरीरामध्ये? प्रोटीन मेटाबॉलिझम मसल्स तुमचे हे होणार. हे नुसतं मसल नाही, हार्मोन्स आणि हार्मोन्स कोण तयार करतं? हे प्रोटीन आणि फॅट सॉरी प्रोटीनच करतं. प्रोटीनच का सर? प्रोटीनच करतं. मग प्रोटीनची जर कमी झालं तर हार्मोन आणि एन्झाईम सिक्रेट होणार नाही बॉडीमध्ये. हो. तयारच होणार नाही ना. बरोबर. इन्सुलिन इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोटीन. ग्लायकोजिन इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोटीन. आयमायलेज इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोटीन. लायपेज इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोटीन. प्रोटीन पासूनच तयार केलं जातं. थायरॉइड हार्मोन हे सगळं कशापासून तयार केलं जातं? प्रोटीन पासून तयार केलं जातं. आणि जर प्रोटीन मेटाबॉलिझम प्रॉपर नाही झालं तर हार्मोनची निर्मिती होत नाही. हार्मोनची निर्मितीच होऊ शकत नाही कारण कंटेंटच कमी झालं. लक्षात आलं? मांस धातू तयार होत नाही, मसल तयार नाही होणार. मसल फायबरसाठी प्रोटीनची गरज आहे, हार्मोन्स तयार करण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. म्हणजे बॉडीमध्ये जेवढे टिश्यू आहेत त्या टिश्यू बनवण्याचं काम प्रोटीन करतं. म्हणजे प्रोटीनचा उपयोग कशासाठी आहे? निर्मिती करण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. निर्मिती करण्यासाठी. एनर्जीसाठी आहे का प्रोटीन?
हो प्रोटीन मधनं एनर्जी तयार होते. हो म्हणजे असं वाचलंय. नाही होत. मेन सोर्स ऑफ एनर्जी कार्बोहायड्रेट अँड द फॅट, हे दोन तर एक अन्नातले. हा बोला. कारण की ते जिम इन्स्ट्रक्टर जे असतात ना, ते म्हणजे सांगतो, तेच कोर्स. सांगतो. मूर्ख हा लोक आहेत. तर मूर्ख लोक आहेत ते. कारण प्रोटीन इज नॉट ए एनर्जी सोर्स. प्रोटीनचं अमायनो प्रोटीन जेव्हा एनर्जीत कन्वर्ट होतं त्यावेळेला अमोनिया तयार होतो, आणि हा अमोनियाचं कन्वर्ट लिव्हर युरिक ॲसिडमध्ये तयार केलं जातं. म्हणजे प्रोटीन ॲज अ एनर्जी सोर्स जर वापरला तर शरीरामध्ये युरिक ॲसिडची मात्रा वाढते आणि गाऊट होतो. सगळे जॉईंट खराब व्हायला सुरू होतं. हो कारण हो 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 किडनीची क्षमताच नसते त्याला बाहेर काढायची. प्रोटीनला, सॉरी, युरिक ॲसिड युरिक बाहेर ऍसिडला, काढायची. युरिक ऍसिडला. काही ठराविक प्रमाणे युरिक ॲसिड निघेल, त्याच्यानंतर केरेटिनिन वाढणार, युरिक ॲसिड वाढणार, ब्लड युरिया वाढणार. म्हणजे जर प्रोटीनची मात्रा ॲज अ एनर्जी म्हणून तुम्ही जर वापरली तर इट क्रिएट्स युरिक ॲसिड इन द बॉडी, आणि मग गाऊट यायला सुरुवात होतं. सगळे युरिक ॲसिड तुमच्या जॉईंटमध्ये साठायला सुरू होऊन तुम्हाला गावट्री पेन सुरू होतो, कार्टिलेज लॉस होतं, त्यातलं सगळं लॉस करायचं काम केलं जातं. म्हणजे अति प्रमाणात प्रोटीन घेणं हा सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे. मसल डेव्हलप करण्यासाठी जिम इन्स्ट्रक्टर तुम्हाला काय सांगतात? प्रोटीन घ्या. पण अति प्रमाणात प्रोटीनचं सेवन केलं की गाऊट होतो. गाऊट कार्टिलेज खतम कर. कार्टिलेज लॉस करायला सुरू करतं. तर प्रोटीन इज नॉट द एनर्जी सोर्स. पण ज्या वेळेला तुम्ही स्टार्वेशन करता, उपासमार होते, उपासमार ज्या वेळेला होते त्यावेळेला काय होतं, शरीरातलं सगळं फॅट निघून जातं, एनर्जीसाठी फॅट यूज केलं जातं, आणि नंतर जर उपासमार राहिली तर प्रोटीनला डिकम्पोजिट करायला सुरू करतं आणि युरिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं आणि ब्लड ॲसिडॉसिस होतं. रक्त ॲसिडिक होतं, अल्कलाईन राहत नाही. युरिक ॲसिड वाढल्यामुळं ब्लड ॲसिडिक होतं आणि ॲसिडिक झाल्यामुळं मृत्यू येतो. रेस्पिरेटरी ॲसिडॉसिस म्हणतात. हा काय झाला? मेटाबॉलिक ॲसिडॉसिस झाला. म्हणजे प्रोटीन सोर्स यूज ॲज अ एनर्जी सोर्स जर म्हणून वापरलं तर शरीरामध्ये युरिक ॲसिडची डेव्हलपमेंट होते, आणि हे युरिक ॲसिड अतिशय घातक असतं. काय करतं? ब्लडला ॲसिडिक बनवतं. तर प्रोटीन शुड नॉट बी यूज ॲज अ एनर्जी सोर्स. प्रोटीनचं काम आहे निर्मिती करणे, एवढंच काम आहे, तेवढंच त्याला करायला द्यायचं. त्याची एनर्जी उत्पादन करण्याचं काम करू नका. धन्यवाद सर. आतापर्यंत एवढंच माहिती होतं की ते प्रोटीन घ्यायला सांगतात फक्त मांस मसल वाढवण्यासाठी. पण त्याचा ड्रॉबॅक हा पण आहे ना. हा हा हा, नाही नाही नाही, थँक्यू. फॅट वाढायला लागलं तर तो काय करतो? प्रोटीन. कार्बोहायड्रेट बंद करतो आणि प्रोटीन खातो. प्रोटीन, हा, येस येस, आणि करेक्ट. फॅट पण खायचं बंद करतो. फॅटिस्टिक डाएट. हा, तुमच्या योगामध्ये सांगतात का फॅट बंद करा, प्रोटीन बंद करा, कार्बोहायड्रेट नाही बंद करा? सांगता का कधी तुम्ही? नाही. आम्ही तर बोलतो सगळंच खा, पण एक लिमिटेशन असायला पाहिजे हा, करेक्ट. कुठल्याही गोष्टीला. म्हणजे याचा अर्थ काहीही निषेध नाही, सगळं खायला पाहिजे इन द प्रोपोर्शन. आणि जिम इन्स्ट्रक्टर, डायटिशियन काय करतात? खा प्रोटीन. वजन हा. उचलायचं तर प्रोटीन खा. अरे युरिक ऍसिड तयार होतंय. दवाखान्याचे दरवाजे खेचायला चालू करता युरिक ऍसिड वाढल्यानंतर. हम्म, 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 हम्म. गाऊट होतंय, जॉईंट पेन यायला लागतंय, अँथ्रायटिस होतं. हे कुठं माहितीये? मग हे सगळं सर बॉडी, म्हणजे बॉडीवरती डिपेंड करतं ना, की त्याला कधी तो इफेक्ट जाणवणार त्या हिशोबाने. एज फॅक्टर एज फॅक्टरचा इमिजिएटली. काही संबंध नाही. जास्त प्रमाणात कुठलंही सेवन केलं तर लहान मुलांमध्ये सुद्धा गाऊट होतो. माझ्याकडे केसेस आहेत.
जिम मध्ये जाणाऱ्या मुलांचे गुडघे दुखतात, पाय दुखतात, सगळं दुखायला चालू झालेलं आहे. आणि बघितलं तर युरिक ऍसिड वाढलेलं असतं. अंडी पण खातोय, प्रोटीन पावडर हा पण खातोय, करेक्ट. मांस मच्छी खातोय, सगळं प्रोटीनच डाएट घेतो. हा करेक्ट. अशा वेळेला काय होणार? प्रॉब्लेम सुरू होणार त्याचा. अति तेथे माती बाटीच करते त्याच ती. हा, तर हे त्याचा एक मेन कॉज आहे. हा, म्हणजे प्रोटीन सिंथसिस कुठं होतं? लिव्हर मध्ये होतं. लिव्हर मध्ये प्रोटीन सिंथसिस होतं. लिव्हर ही त्याला जबाबदार आहे प्रोटीनला सिंथसिस करायला. बाईल प्रोडक्शन पहिलं काम बाईल तयार करतं. बाईल कशानं बनतं बघा? बाईल सॉल्ट, कोलेस्ट्रॉल आणि बिरबिलिन आणि इलेक्ट्रोट आणि पाणी याच्यापासून काय तयार होतं? बाईल प्रोडक्शन होतं. बाईल सॉल्ट, बाईल पिगमेंट असतात त्याच्यामध्ये, पिवळा रंग असतो त्याला, आणि त्याची टेस्ट असते कडू. त्यामुळे तोंड कडू होते. याचा अर्थ काय झाला? लिव्हर मध्ये जास्त प्रमाणात बाईल तयार झाला. बाईल तयार झाला. त्याला हायपो ऍसिडिटी म्हणतात, हायपर ऍसिडिटी म्हणत नाहीत, हायपो ऍसिडिटी म्हणतात त्याला. आणि तोंड आंबट झालं तर गॅस्ट्रिक ज्यूस वर आलेला असतो. आणि गॅस्ट्रिक ज्यूस हा काय असतो? आंबट असतो. आम्ल आहे ना त्याच्यामध्ये, हायड्रोक्लोरिक ऍसिडच आहे. त्यामुळे ते आम्ल होतं. तोंड आंबट झालं याचा अर्थ स्टमक मधलं पित्त उसळलेलं असतं. आणि जेव्हा याला तोंड कडू होतं तेव्हा लिव्हर गॉलब्लॅडर मधलं पित्त उसळलेलं असतं. आणि म्हणून ज्याचं गॉलब्लॅडर काढून टाकलेलं आहे त्याला काय होतं त्रास बघा? एम्प्टी स्टमक मध्ये तोंड कडू व्हायला चालू होतं. हायपो ऍसिडिटीचा त्रास होतो त्याला. कारण लिव्हर मधून डायरेक्ट पित्त डिओडेनम मध्ये जातं, त्याला कंट्रोलच नसतं कशाचं. त्यामुळे प्रॉब्लेम येतो. आता ऍब्सॉर्बिंग अँड मेटाबॉलिझम ऑफ ब्युरेबिलिन. ब्युरेबिलिनचं एक स्ट्रक्चर काम करतं. हे ब्युरेबिलिन कुठे येतं? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन जे असतं त्याच्यामध्ये काय असतं? ब्युरेबिलिन असतं. जेव्हा आरबीसी मरतात स्प्लीन मध्ये जाऊन, 120 दिवस झाल्यानंतर, आरबीसीचं लाईफ आहे 120 दिवस. 120 दिवस झाल्यानंतर आरबीसी नवीन तयार करते आणि स्वतः मरून जाते. नवीन 2 तयार करते आणि स्वतः मरून जाते. तर या कंडिशन मध्ये जे मेलेल्या आरबीसी जे असतात स्प्लीन मध्ये, आणि म्हणून स्प्लीनला ग्रेव्ह ॲड ऑफ द आरबीसी म्हणतात. म्हणजे आरबीसीचे स्मशानभूमी आहे काय? स्प्लीन आहे. तर त्या ठिकाणी काय केलं जातं? लिव्हरमध्ये आणलं जातं ते सगळं आणि त्याला तोडलं जातं. त्यातला हिम बाजूला होतो, ग्लोबिन बाजूला होतात, सगळे तुकडे केले जातात. आयर्न बाजूला काढलं जातं आणि आयर्न स्टोअर्ड केलं जातं आणि पुन्हा ते रियूज केलं जातं. त्याची प्रोसिजर सांगतो तुम्हाला, 1 मिनिट. तर हे परत एकदा रिपीट कराल काय? काय थोडस काय आता रिपीट जे करायचं? बोललात तुम्ही लास्टला जे बोललात ना, हे काय रुबिन. तेच शिकतात, तेच दाखवायला लागले तुम्हाला. कसं होतं अच्छा. तेच दाखवणार आहे. तेच तुम्हाला दाखवतोय. 1 बाईल मिनिट बाईल फक्त. बाईल तयार होतं, बाईल मध्ये बॅरिबिलिन असतं, बाईल सॉल्ट असतं आणि कोलेस्ट्रॉल असतं. ते बनतं कसं बाईल? त्या बाईल काय करतं? वसाला पचवतं, म्हणजे फॅटला पचवायचं काम करतं, व्हिटॅमिनचं पाचन करतं, कोलेस्ट्रॉलचं पाचन करतं आणि अवशोष केलं जातं ते. तर आपल्याला काय बघायचंय की हे ब्युरेबिलिन कशा पद्धतीनं यूज केलं जातं. दॅट वी आर गोइंग टू सी. त्याचे तुम्हाला मी फिगर दाखवतोय. 1 मिनिट फक्त थांबा.
ते पुस्तक तुम्हाला येणार आहे. अॅक्युपंक्चर मध्ये कुठलं? हे पुस्तक येणार आहे. BHB. मानव दिसतंय? शरीर हो विज्ञान. हा, मानव शरीर उद्या विज्ञान हे उद्या पुस्तक आहे. मिळतील बुक आलेत तिकडे कुरिअर मध्ये. हा, उद्या तुम्हाला मिळतं. हे मानव शरीर विज्ञान त्याच्यामध्ये पुस्तक आहे. मला कुरिअरचा कॉल आलेला. हो. हा हा, मानव शरीर विज्ञान हे पुस्तक तुम्हाला मिळेल. त्यामध्ये ते दिलेलं आहे, ती फिगर तुम्हाला मी दाखवतो. शिवा. तुम्हाला जे 5 चॅप्टर आहेत पहिल्यांदा या सेमिस्टरला, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत तुमचं काम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टम आणि न्यूट्रिशन याच्यावर परीक्षा होणार तुमची. ब्लड सेल 5 पहिले चॅप्टर. ठीक. म्हणजे आता आपलं म्हणजे आमचं घेतोच आहे रिव्हिजन आपण. होऊन जाईल परत परत. परत परत तुमचं रिव्हिजन होणार आता. यू आर लकी इनफ. शिष्य कोणाचेच. चॅनल ऑन करे.
बघा, हिमोग्लोबिन म्हणजे काय असतं? हिमोग्लोबिनचा एक फॉर्म्युला इथं दिलेला आहे. तर हिमोग्लोबिन म्हणजे हिम, ग्लोबिन म्हणजे 4 हिमचे मॉलिक्यूल आणि एक ग्लोबिनचा मॉलिक्यूल असतो आणि फेरस असतं त्याच्यामध्ये. हे रासायनिक सूत्र आहे त्याचं. हिमोग्लोबिनचं रासायनिक सूत्र हे दिलेलं आहे. हे पुरं सूत्र जे आहे ते हिमोग्लोबिनचं रासायनिक सूत्र आहे. आता जेव्हा कॅटाबॉलिझम होतं, म्हणजे रक्त परिचरण में इरोथ्रोसाइट अपना, इरोथ्रोसाइट म्हणजे आरबीसी 120 दिन का जीवन यापन करने के पश्चात कुछ जल सोखकर फूल जाता है. काय करतं, त्याच्यामध्ये पाणी शोषलं जातं आरबीसी मध्ये आणि त्याचा आकार वाढतो. आणि हा आकार वाढला की स्प्लीन मध्ये मायक्रोफेंजाईज असतात. ते काय करतं, त्या आरबीसीला खाऊन टाकतात. स्प्लीन में रक्त परिचरण के समय स्प्लीन के उत्तक उन्हें पकड़कर तोड़ डालते हैं, जिससे हीमोग्लोबिन रक्त में आ जाती है. रक्त में हीमोग्लोबिन, हिम प्लस ग्लोबिन, प्रोटीन का भांडार. ते काय आहे? प्रोटीनचं भांडार आहे हिम प्लस ग्लोबिन. पायरल काय आहे? आयर्न का भांडार, म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न असतं. आणि बिलिव्हरिडिन रिड्यूस द बिलिरुबिन, पिगमेंट मध्ये रूपांतर होतं त्याचं. बिलिरुबिन मध्ये कन्वर्ट होतं ते. पण हे बिरिलिबिन जे असतं ते पाण्यात डिझॉल्व होत नाही. ते फक्त आणि फक्त फॅट मध्ये डिझॉल्व होतं. म्हणजे जे लिपिड आहे त्या लिपिड मध्ये हे डिझॉल्व होतं. आणि याला म्हणून काय म्हटलं जातं? हिमोबिलिन कहते हैं. इसके भांति में किडनी द्वारा एक्झिट नाही हो सकता. हे पाण्यात घुसनशील नसल्यामुळं काय होतं, ते किडनीच्या मार्फत बाहेर जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याला काय केलं जातं, लिव्हरमध्ये आणलं जातं. लिव्हरमध्ये त्याला आणलं जातं. लिव्हर काय करते, ग्लुकॉनिक ऍसिड त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्याशी त्याचं एकत्रीकरण झाल्यानंतर ते पाण्यामध्ये डिझॉल्व होतं. पाण्यामध्ये काय होतं, ते डिझॉल्व होतं. बघा प्रक्रिया काय आहे ती. म्हणजे आरबीसी काय करतात, त्याचं आयुष्यमान संपल्यानंतर नवीन आरबीसीची निर्मिती करतात आणि स्वतः मात्र पाणी ऍब्सॉर्ब करून घेतात आणि त्याचा आकार वाढतो. जेव्हा त्याचा आकार वाढतो तेव्हा स्प्लीनमध्ये असलेले जे मॅक्रोफेन्झाईज आहेत ते त्याला काय करतात, तोडून टाकतात. म्हणजे जसं खाटीक असतो, एक बकरं घेतो, धड वेगळं करतो, पाय वेगळं करतो, पोट वेगळं करतो, तसं हे मायक्रोफेंजाईज काय करतात, त्या हिमोग्लोबिनला पूर्णपणे त्याचे तुकडे करतं. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनमध्ये हिम आणि ग्लोबिन असतं, ते प्रोटीनचं भांडार आहे. पायलॉर नावाचं असतं ते फेरसचं भांडार आहे. आणि बिलिव्हरिडिन नावाचं एक कंपोनंट असतं, त्याला रिड्यूस करून काय केलं जातं, बिलिरुबिनमध्ये पिगमेंटमध्ये रूपांतर केलं जातं. पिगमेंटमध्ये रूपांतर केलं जातं. आता हे पिगमेंट जे आहे ते फक्त आणि फक्त काय असतं, लिपिडमध्ये ते डिझॉल्व्ह होतं. लिपिडमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि ते कुठं नेलं जातं, लिव्हरमध्ये नेलं जातं. आणि लिव्हरमध्ये जे ग्लुकोक्रॉनिक ऍसिड के साथ कंज्युएट करके जल में घुसनशील बनाया जाता है आणि शरीरातनं ते एक्झिट केलं जातं. म्हणजे किडनी मार्फत बिलिबिलिन बाहेर फेकलं जातं. किडनी मार्फत बिलिरिबिन बाहेर शरीराच्या काढलं जातं. हा, म्हणून हे यकृतामध्ये त्याचं कार्य आहे. हे कशाचं आहे, यकृतामध्ये कार्य आहे.
तर ॲब्सॉर्प्शन आणि मेटाबॉलिझम बिलिबिलिन का अवशोषण आणि चयापचय या पद्धतीनं चयापचय होतं त्याचं. लक्षात आलं? अवधूत समजलं का? हॅलो. सर एकदम. हिमोग्लोबिन जे आहे, ज्या वेळेला आरबीसीचा आयुष्यमान संपतं, त्याचं आयुष्यमान 120 दिवस आहे. 120 दिवसानंतर ते काय करते, आरबीसी पाणी खेचून घेतं आणि त्याचा आकार बदलतो. जेव्हा त्याचा आकार चेंज होतो, त्यावेळेला स्प्लीनमध्ये असलेले जे मायक्रोफेंजाईज आहेत ते आयडेंटिफाय करतात की वॉर्नआउट झालेले सेल आहेत, त्याचा काही उपयोग नाही आहे, यांना काय करायला, तोडायला पाहिजे. हे तोडायचं काम स्प्लीनमध्ये होतं. स्प्लीनमध्ये एकदा तोडले, मायक्रोफेंजाईजने त्याला तोडलं की त्याचं 3 कंपोनंटमध्ये रूपांतर होतं. एक प्रोटीन कंपोनंट दॅट इज कॉल्ड एज हिमोग्लोबिन, ग्लोबिनमध्ये बाजूला आला, ते प्रोटीन असतं, ते प्रोटीन यूज केलं जातं. दुसरं त्याच्यामध्ये आयर्न असतं, हिमोग्लोबिनमध्ये आयर्न असतं, ते आयर्न स्वतंत्र काढलं जातं आणि लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. आणि तिसरा जो पार्ट होतो त्याला ब्युरिडिलिबिन म्हणतात. त्याला कशामध्ये रूपांतर केलं जातं, बिलिरुबिनमध्ये रूपांतर केलं जातं. पण हे जे ब्युरिबिलिन आहे हे वॉटर सोल्युबल नसतं, पाण्यामध्ये घुसनशील नसतं, त्यामुळे ते फॅटमध्ये घुसनशील असतं, ते चरबीमध्ये मिसळलं जातं आणि ती गोष्ट लिव्हरमध्ये आणली जाते. लिव्हरमध्ये आणली जाते आणि लिव्हरमध्ये ग्लायकॉनिक ऍसिड जे असतं ते त्याला काय करतं, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतं, पाण्यामध्ये त्याला घुसलशील करतं आणि पाण्यामधून ते काय झालं जातं, किडनीमध्ये जातं आणि शरीराच्या बाहेर निघून जातं. तर ही प्रोसेस कुठं केली जाते, मेटाबॉलिझम ऑफ बिलिरुबिन डन इन द लिव्हर. लक्षात आलं? लक्षात आलं का? हो का येस सर. नाही? हा हा. हा, प्रोसेस सगळी लक्षात घ्या, कशी आहे ती प्रोसेस. तर हा, ही प्रोसेस आहे त्याची. आता क्लॉटिंग फॅक्टर पण जनरेट करतं, सपोर्टिंग ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. व्हिटॅमिन केचं अवशोषण लिव्हरमध्ये होतं. यदि पित्त का उत्पादन नहीं होता तो थक्के जमने वाला कारक भी नहीं उत्पादन होगा. म्हणजे ब्लड क्लॉटिंग करायला के व्हिटॅमिनची आवश्यकता असते. आणि के व्हिटॅमिन पासून काय तयार केलं जातं, कोलॅगन तयार केलं जातं. त्याच्यामुळं क्लॉट होते, ब्लड जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्याची क्लॉट फॉर्मेशन होतं. आणि याचा जबाबदार असते के. हे व्हिटॅमिन के कुठं शोषलं जातं, पित्त लागतं त्याला. विदाउट बाईल के व्हिटॅमिन अब्सॉर्ब होत नाही. म्हणजे बाईलचा एक जबाबदारी आहे के व्हिटॅमिनला ऍब्सॉर्ब करायची. आणि के व्हिटॅमिन काय तयार करतं, कोलिजन फॅक्टर डेव्हलप करतं. म्हणजे जर बाईलच क्रिएट झालं नाही तर व्हिटॅमिन के ऍबसेंट होणार, म्हणजे ब्लड काय होणार नाही, क्लॉट होणार नाही. लक्षात आलं? ब्लडचं क्लॉटिंग होणार नाही. आता तुम्ही बघितलं की बाईलचं प्रोडक्शन कशात होतं, लिव्हरमध्ये होतं. त्याला आवश्यक काय असतं, कोलेस्ट्रॉल. म्हणजे रक्तवाहिन्यातलं कोलेस्ट्रॉल काढायचं काम कोण करणार, लिव्हर म्हणजे बाईल. लिव्हर. हम्म. लिव्हर करणार. लक्षात आलं? लिव्हरचं फंक्शन आहे ते, लिव्हरचं फंक्शन आहे. अच्छा. तर बोला. कोलेस्ट्रॉल लिव्हरच बनवतो ना. कोलेस्ट्रॉल लिव्हर बनवत नाही. कोलेस्ट्रॉल तुम्ही जे फॅट खाता त्याच्यात असतं कोलेस्ट्रॉल, पण त्या कोलेस्ट्रॉलला काढायचं काम लिव्हर करतं. आणि त्या कोलेस्ट्रॉल पासून लिव्हर काय करतं, बाईल ज्यूस तयार करतं. बाईल ज्यूस तयार करतं.
फॅट पासून कोलेस्ट्रॉल बनतं. फॅटमध्ये एक कंपोनंट आहे ना, एलडीएल कोलेस्ट्रॉल, एचडीएल कोलेस्ट्रॉल. आता कोलेस्ट्रॉल कशासाठी लागतं? सेल वॉल तयार करायसाठी फॅटची गरज असते. येस. ब्रेनच्या म्हणजे इट इज नॉट ए बॅड कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल इज अ गुड कंपोनंट. परंतु एक्सेस कोलेस्ट्रॉलला बाहेर काढायचं काम कोण करतं? लिव्हर करतं. लिव्हरचं काम आहे ते. म्हणजे शरीरात कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? लिव्हर जर काम करत नसेल तर कोलेस्ट्रॉल वाढतं. नुसत्या खाण्यानं कोलेस्ट्रॉल वाढत नाही, तर लिव्हर जर काम नाही केली तरी पण कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. चला थांबूया इथे. योगेश्वराचा क्लास आहे आता. थांबूया. ओके. धन्यवाद सर. सर तुम्ही ते सांगितलं नाही. ते घेऊ नका ती केस. पाठवू दे सर्जरीला, नको? जाऊ दे, नको. लिगामेंट ओके. टिअर झालेला आहे आणि तुमच्याकडे आत्ता काही उपचार नाही आहेत तेवढे. बरोबर. त्यामुळे तुम्ही आत्ता ती घेऊ नका, रिस्की आहे ते. लिगामेंट टिअर ठीक. झालेलं आहे त्यांना. ठीक. तर त्यांना जाऊ दे सर्जरी करायला. आफ्टर सर्जरी तुम्ही काम करा. ओके. हा. ठीक. ठीक आहे. ओके. थँक्यू. कारण कसं आहे, तुमच्याकडे आता काही हत्यारच नाही आहेत. अजूनही ॲक्युप्रेशर एवढं परफेक्टली तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे त्याचे जे बरोबर. पॉईंट्स लावणे, हे लावणे, हे काही शक्य नाही. किंवा नाही, औषधं तो पण पण आपल्याकडे तिकडे नाही. तसा बँगलोरला आहे, तर मग मी ते नकोच शक्य बोललो नाही. होतो. फक्त मला तुम्हाला विचारायचं होतं की बाबा हे ह्याच्यावरती होऊ आपण काय शकतं, करू. आपण करू शकतो, त्याचं सांगतो मी तुम्हाला. पण तो लांब हम्म. असल्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही. करेक्ट. तर करेक्ट. त्याला अगदी रेफर जर करायचं असेल तर एक हम्म. ॲड्रेस देतो मी, हम्म. बँगलोरचा. अच्छा. आपल्या आसपासची एक संस्था आहे, त्या ठिकाणी काम करतात ते लोक. हा हा डॉक्टर हा मित्रा म्हणून आहेत तिथे. त्यांचा हा. ॲड्रेस देतो तुम्हाला. तिथं त्याला, बँगलोरचा आहे ना, तिथं कॉन्टॅक्ट हो, कर. बँगलोर. हा, कॉन्टॅक्ट. हा. मी तुला तर मला तुला देतो. देतो तुला आत- सगळे. आत्ता द्या मला, म्हणजे मग मी पाठवून देतो. नाही, मला आता ते बघून द्यायला लागेल ते. अच्छा. ठीक. हा हा, त्यांचा फोन नंबर बिंबर सगळं द्यायला लागेल ना मला. हा, करेक्ट. ते पुरं डिटेल तुम्हाला मी देतो बँगलोरची. हा ओके सर. हा, तुम्ही त्याला आणि सर कॉन्टॅक्ट करा. हा, आणि बोला. हा जमलं तर तुम्हाला हा व्हिडिओ पाठवून द्याल का आज किंवा उद्या? पाठवणार आहे. कारण की तुमचे याच्यामध्ये तुमचे सगळेच व्हिडिओ पाठवणार आहे. हा जरा कसा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला ना मग. नाही, पाठवतो 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 पाठवतो. ठीक आहे, चालेल. पाठवतो. थँक्यू. सर हा, बोला. माझी एक शंका आहे. हा, बोला बोला. पण मी ते ऐकलं होतं रेडिओवरती. हा आणि मग ते चुकीचं आहे की बरोबर ते सांगा मला. हा हा तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, डॉक्टर साने होते ते, माधव वाघवाले, त्यांचं काहीतरी व्याख्यान होतं. हा तर हा त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आपण जेव्हा स्ट्रेस घेतो, हा हा तेव्हा आपला हा. कॉर्टिसोल हार्मोन वाढतो जास्त. हम्म. आणि त्याच्यामध्ये तो आपल्या आर्टरीजला वगैरे ब्रेक करायला चालू करतो मग ते तुम्हाला मी स्ट्रेसमुळे. फंक्शन सांगतो, ते कसं होतं ते तुम्हाला सगळं मी सांगतो. आणि तेव्हा मग तो लिव्हर कोलेस्ट्रॉल जनरेट करतो आणि तिथे ते त्याला ले करायचं, म्हणजे आतून हील करण्यासाठी तो नाही नाही कोलेस्ट्रॉल नाही 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 होतो नाही 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 नाही, आता आणि तुम्हाला, ब्लॉकेज होतो, असं त्याचं म्हणणं होतं. नाही नाही, तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. अर्ध सांगतोय तर अर्ध सत्य आहे ते, पूर्ण सत्य नाही आहे ते. पूर्ण सत्य नाही. ओके. फ्री रॅडिकल डॅमेज नावाचा प्रकार असतो. कोलेस्ट्रॉल इज नॉट एट ऑल रिस्पॉन्सिबल फॉर क्लॉट फॉर्मेशन. पूर्णपणे बोगस कारभार आहे तो. ज्या वेळेला तुमच्या आर्टरीजमध्ये अल्सरेशन क्रिएट होतं, दॅट इज कॉल्ड एज अ फ्री रॅडिकल डॅमेज. त्यावेळेला काय होतं, आतल्या आर्टरीजमध्ये जखमा व्हायला सुरुवात होतात. आता जखमा झाल्यानंतर शरीराची काय प्रोसेस आहे? शरीराची काय प्रोसेस आहे? जखमा भरून काढणं. भरून काढणं म्हणजे त्या ठिकाणी काय करणं, क्लॉटिंग फॅक्टरहून रक्त गोठवणे आणि ते भोक बंद हा करणे. हा बरोबर आहे, हे कार्य झाली. आता ते भोक हा. बंद बनल्यानंतर रक्तामध्ये असलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा फॅट आहे, ते कशावर डिपॉझिट होणार?
वेन्स वरती. नाही नाही, तुमच्या लक्षात येत नाही ते. परत एकदा रिपीट करा सर. जस्ट एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनिट थांबा. अल्सरेशन का होतं? फ्री रॅडिकल डॅमेज, फ्री रॅडिकल असतात ते, त्यामुळे अल्सरेशन होतं. म्हणजे जे काही सगळं पॉयझनिक मटेरियल आहे आफ्टर मेटाबॉलिझम तुमच्या शरीरामध्ये जे काय तयार होतं ते ऑक्सिडेशन प्रोसेस क्रिएट करतं बॉडीमध्ये. तर ते तुम्हाला दाखवतो मी काय होतं. पहिल्यांदा ते समजून घ्या. फ्री रॅडिकल हा कन्सेप्ट तुम्हाला मी नंतर सांगतो कसं असतं ते. आता या ठिकाणी अल्सरेशन झालेलं आहे समजा, आता धरू आपण या ठिकाणी अल्सरेशन झालं तुमचं, या ठिकाणी अल्सरेशन झालंय, या ठिकाणी अल्सरेशन झालं. आता याच्यातून रक्त वाहत असतं, त्याच्यामध्ये काय असतं, फॅट्स असतात. फॅट येतं तुमचं, कोलेस्ट्रॉल येतं. आता रक्ताच्या फ्लोमध्ये आहे, त्यामुळे इथं काय होतं, हे फॅट डिपॉझिट व्हायला सुरुवात होतं. आता रक्ताला काय वाटतं, या ब्रेनला काय वाटतं की अनवॉन्टेड मटेरियल इज डिपॉझिटेड, अनवॉन्टेड मटेरियल इज डिपॉझिटेड हिअर. आणि म्हणून काय करतं, या ठिकाणी फायबर तयार होतं, फायब्रोसिस होतं. पुरं याला काय केलं जातं, रक्षण केलं जातं. त्याच्याभोवती एक फायबरचा पूर्ण लेअर तयार होतो, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लॉट. दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लॉट. कोलेस्ट्रॉल क्लॉट बनवत नाही. कोलेस्ट्रॉल ही क्रिया क्रिएट करतं. म्हणजे फ्री रॅडिकल डॅमेज झाल्यामुळं, फ्री रॅडिकल म्हणजे काय, लेस ऑफ ऑक्सिजन असतो, हे मॉलिक्यूल पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याच्यामध्ये. त्याला फ्री रॅडिकल म्हणतात. म्हणजे हे ऑक्सिजन असतं, O2 असतो, पण पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतं. आणि हे जे टिश्यू असतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, दे हॅव अ निगेटिव्ह चार्ज. आणि मग पॉझिटिव्ह चार्ज काय होतं, आपला ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी इथला इलेक्ट्रॉन इथं घेतो आणि हे एक स्टेबल स्ट्रक्चर तयार होतं. तर हा इलेक्ट्रॉन काढतो, त्यामुळे या ठिकाणी अल्सरेशन तयार होतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्री रॅडिकल डॅमेज. आणि हे फ्री रॅडिकल कुठं तयार होतात, म्हणजे तुम्ही खाल्लेलं सगळे ऑक्सिडेटिव्ह मटेरियल, सगळं ऑक्सिडेटिव्ह मटेरियल असतं. म्हणजे घातलेली खलं, पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, हा, हे सगळं काय क्रिएट करतं, हे रक्तामध्ये फ्री रॅडिकल वाढवतं ते. आणि हे फ्री रॅडिकल आर्टरीजमध्ये डॅमेज करत असतं. पण बाईल सॉल्ट जे आहे, लिव्हरमधनं येणारा जो बाईल आहे, हा बाईल काय करतो, याला साफसफाई करतो, याच्यावर हे साठवू देत नाही. म्हणजे लिव्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्लिअरिंग ऑफ द आर्टरीज अँड द वेन. आर्टरीज मधलं याला क्लिअर करायचं काम हे बाईल सॉल्ट बाईल करत असतो. आणि म्हणून लिव्हर फंक्शन जर वीक असेल तर बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढायला सुरू होतं आणि क्लॉट फॉर्मेशन होतं. पण क्लॉट फॉर्मेशनला कोलेस्ट्रॉल जबाबदार नसतं. क्लॉट फॉर्मेशनला फ्री रॅडिकल डॅमेज जबाबदार असतं. आणि फ्री रॅडिकल कशात असतात, हे जे आपण खातो जे अन्न, त्याच्यामध्ये टॉक्झिक मटेरियल जे आहे, जे प्रिझर्वेटिव्ह घातलेलं असतं, ज्याच्यामध्ये पेस्टिसाइडचं अन्न येतं, हे सगळं काय करतं, मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये फ्री रॅडिकल तयार करतं. आणि हे फ्री रॅडिकल काय करतं, डॅमेज करतं आठवतं. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये असतात. हे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अँटी
ऑक्सिडंटची गरज असते. हे आपल्या अन्नातून आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळत असतात. कशातनं मिळतात? फळामधून मिळतात, पालेभाज्यामधून मिळतात. हे सगळे अँटीऑक्सिडंट आपल्याला प्राप्त होतात. हे अँटीऑक्सिडंट काय करतात? फ्री रॅडिकल डॅमेज करू देत नाहीत. त्यामुळे ते अर्धसत्य आहे. कोलेस्ट्रॉलमुळे होतं. आता ट्रेस हार्मोन हा काय करतो? ट्रेस हार्मोन काय करतं? ब्लड मधली शुगर वाढू देत नाही, वाढवतं. हाय शुगर करतं. कारण मेंदूला काय लागतं? ग्लुकोज लागतं टू वर्क. मेंदूच्या ज्या सेल्स आहेत त्याला डायरेक्ट ग्लुकोज लागतं. मग ज्या वेळेला एखादा ट्रेस येतो, मेंटल ट्रेस, ब्रेन हॅज टू वर्क मोअर. त्यामुळे त्याला रक्ताची गरज असते, त्याला एनर्जीची जास्त गरज असते, त्याला ग्लुकोजची जास्त गरज असते. म्हणून हा ट्रेस हार्मोन काय करतं? पॅनक्रियाला डिसेबल करतं आणि ब्लडमध्ये काय वाढवतं? ब्लडमध्ये शुगरची मात्रा वाढवतं. आता ब्लडमध्ये शुगरची मात्रा वाढल्यावर तुम्हाला मी सांगितलं, लिव्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ द मेंटेन. काय करतं? लिव्हर मेंटेन करतं, त्याला लिव्हर मेंटेन करतं. मग ही हाय शुगर जी असते त्याला कन्वर्ट करतं फॅटमध्ये डायरेक्टली. हु इज रिस्पॉन्सिबल? लिव्हर. त्याची प्रोसेस वेगळी आहे. परंतु याचा आणि क्लॉटचा काही संबंध नाही आहे. फ्री रॅडिकल डॅमेज तयार होतात, तर ते त्याला घातक जास्त असतं. आणि कोलेस्ट्रॉल का वाढतं? तर हे ट्रेस हार्मोन काय करतं? पॅनक्रियाला डिसेबल करतं. पॅनक्रिया डिसेबल झाला की ब्लडमध्ये हाय शुगर येते आणि ती ब्रेनला पोचवली जाते. ब्रेनला ग्लुकोजची आवश्यकता जास्त असते. त्यामुळे हे ट्रेस हार्मोन कुठं तयार होतं? ॲडोपिक टिश्यूमध्ये. इट इज अ स्टिरॉइड. इट इज अ स्टार्ट ऑफ स्टिरॉइड. हे स्टिरॉइड हार्मोन आहे. त्यामुळे एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. हाय ब्लड शुगर येते, लिव्हर इमिजिएटली त्याला कन्वर्ट करतं फॅटमध्ये आणि मग फॅट डिपॉझिट तुमचं वाढतं. त्याच्यात रक्तामध्ये फॅटचं प्रमाण वाढायला लागतं, विच इज स्टोर्ड इन दी ॲडोपेस टिश्यू. वजन वाढायला सुरू होतं. परंतु क्लॉट होण्यासाठी कोलेस्ट्रॉलची काहीही संबंध नाही. इट इज बिकॉज ऑफ द फ्री रेडिकल डॅमेज. अर्धवट लोक सांगतात तुम्हाला, पैशासाठी अर्धवट सांगतात. लक्षात आलं नाही? कोलेस्ट्रॉल लिडिंग ड्रग सुरू केले लोकांनी विकायला. मग फॅट खायचं बंद केलं लोकांनी, म्हणजे फॅडिस्टिक डाएट कडे जायला सुरुवात केली. अँड दॅट इज नॉट आयुर्वेदा. इट इज टोटली अगेन्स्ट द आयुर्वेद. आयुर्वेदच नाही तो. दॅट इज इन्फ्लुअन्स बाय द मॉडर्न सायन्स. परंतु काही काही अशा रिसर्च मधल्या घटना आहेत. आता एक पुस्तक आहे बघा, डायबिटिक कोड नावाचं पुस्तक आहे, ओबॅसिटी कोड नावाचं पुस्तक आहे, कॅन्सर कोड नावाचं पुस्तक आहे. यात क्लिअरली वर्णन केलेलं आहे, कोलेस्ट्रॉल इज नॉट रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज द डायबिटीज. कोलेस्ट्रॉल जबाबदारच नाहीये त्याला. म्हणजे त्या कोलेस्ट्रॉलला आणि फॅटला बदनाम केलं जातंय. पण प्रत्यक्षात हार्ट अटॅक येण्याचं मेन काम आहे फ्री रॅडिकल डॅमेज. आज जी आपली लाईफस्टाईल आहे, आपण केमिकल फार्मिंग करतोय, ते जबाबदार आहे शरीरामध्ये क्लॉट फॉर्मेशनला. नो कोलेस्ट्रॉल. पूर्वीचे लोक तुप खात होते, दूध खात होते, तूप खात होते, मोठ्या प्रमाणात तुपाचं सेवन करत होते. त्यावेळेला कुठं हार्ट अटॅक होता? 180 100 वर्ष लोक जगत होती. कुठं होतं त्यांच्याकडे हार्ट अटॅक? सर ते आज तेवढी मेहनत पण करायची ना. अहो, मेहनतीचा संबंध नव्हता. तुम्ही खाताय तेच अच्छा. कंडम नाही तुमच्याकडे. ऑर्गॅनिक फूड खात होते ते लोक.
केमिकलनं वाढवलेला हायब्रिड खात नव्हते ते लोक. लक्षात आलं का? केमिकल घातलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळं आजकाल आपल्याकडे फ्री रॅडिकल डॅमेज झाल्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. रेमडेसिवीर झाल्यानंतर हार्ट अटॅक का आले सांगा? कोविडचे जे औषध आहे रेमडेसिवीर घेतल्यानंतर हार्ट अटॅक का आला? हार्ट अटॅकचं प्रमाण आज वाढलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे त्यांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय. याचा अर्थ सरळ सरळ आहे की जे फ्री रॅडिकल डॅमेज जे म्हणतात तेच खरं सत्य आहे बिकॉज ऑफ द हार्ट अटॅक. आणि हे फ्री रॅडिकल डॅमेज कशामुळे होतं? शरीरामध्ये जी केमिकल्स जात आहेत त्याच्यामुळे फ्री रॅडिकल डॅमेज होतं. हा त्याचं रिझन आहे मेन. कोलेस्ट्रॉल इज नॉट एट ऑल रिस्पॉन्सिबल फॉर हार्ट अटॅक. फ्री रॅडिकल डॅमेज इज रिस्पॉन्सिबल. आणि पूर्वी लोक तूप खात होते, तुपाचे पदार्थ खात होते, सगळं पचवत होते. ते पचवता याचा अर्थ काय? मिनिंग काय त्याचा पचवण्याचा अर्थ? ब्लडमध्ये तर येणारच ना, का जंप होणार डायरेक्टली? ब्लडमध्ये तरी सुद्धा त्यांना अटॅक येत नव्हता. आज अटॅक काय यायला लागला? फ्री रेडिकल डॅमेज. बिकॉज ऑफ द प्रिझर्वेटिव्ह यूज, केमिकल्स वापरलेले आहेत, फर्टिलायझर्स वापरलेली आहेत, हे सगळं त्याला जबाबदार आहे फ्री रॅडिकल डॅमेजला. आणि म्हणून ब्लडमध्ये क्लॉटिंग होतं. समजलं का अवधूत? हो सर. हा, आपला कन्सेप्ट परफेक्ट पाहिजे. कारण रॅडिकल डॅमेज. तुम्ही मला सांगा, कोलेस्ट्रॉल घेतलं नाही तर सेल वॉल तयार होईल का? नाही. ब्रेन तयार होईल का? काहीच होणार नाही. ब्रेनचा टॉनिकच फॅट आहे. ब्रेन जर बघितला तर लोण्यासारखा असतो तो. हो. तर त्याचा काही संबंध नाही. फ्री रेडिकल डॅमेज मुळे होत असते हे सगळं. ब्लड क्लॉट होतो. फ्री रेडिकल डॅमेज. आणि त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे? अँटीऑक्सिडंट खाल्लं पाहिजे. म्हणून आज नेटवर्क मार्केटिंग कंपन्या काय विकतात? अँटीऑक्सिडंट विकतात. IMC असू दे, ॲमवे असू दे, हा, हे लोक काय विकतात तुम्हाला? अँटीऑक्सिडंट विकतात. म्हणजे काय करतात? तुम्हाला क्लॉट होण्यापासून वाचवायसाठी ज्युसेस विकतात. ते फळांचे रस, नोनीचा ज्यूस विकतायत. हा, हा, नोनी नोनी विकतायत. बरेचसे ज्युसेस ते विकतात. हे काय करतं? फ्री रेडिकल त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. आणि हे अँटीऑक्सिडंट काय करतात? फ्री रॅडिकल डॅमेज पासून तुम्हाला वाचवतात. आपल्याकडे A1, A3 याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट आहेत. A2 मध्ये पण अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे आपली औषधं घेतली तरी सुद्धा अँटीऑक्सिडंट मिळतात, फ्री रॅडिकल डॅमेज बंद करतं. पण ॲलोपॅथीमध्ये 100% ऑक्सिडेटिव्ह मॅटरमध्ये जातं पेशंट आणि क्लॉटिंग होऊन हार्ट ब्लॉकेजेस होण्याची क्रिया चालू होते. ओके. स्टिरॉइड घेणाऱ्याचं बघा, स्टिरॉइड जास्त प्रमाणात घेतल्यावर काय होतं? माणूस फुगतो. जिम मध्ये देतात ना स्टिरॉइड मसल वाढवायला. स्टिरॉइडचं इंजेक्शन घेतात बघा, पण ते वाट लावण्याचं काम करतं स्टिरॉइडचं इंजेक्शन. ते स्ट्रेस हार्मोन असतं ते स्टिरॉइडचं इंजेक्शन. म्हणजे तुम्हाला आधी काय केलं पाहिजे? तुमच्या बॉडीला फ्री रॅडिकल पासून वाचवलं पाहिजे. मुळात ते काम आहे. आणि इलेक्ट्रो होमिओपॅथीची जी मेडिसिन आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुम्हाला फ्री रॅडिकल पासून वाचवलं जातं. लक्षात आलं? वनस्पतीवर आधारित औषधी योजना असल्यामुळे वनस्पतीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडेटिव्ह जे फॉर्ममध्ये पॉझिटिव्ह आयॉन जे तयार असतो त्याला न्यूट्रल केलं जातं. आणि त्याचा परिणाम तुमच्या सेल वॉलवर होत नाही, डॅमेज होत नाही काही. रक्तवाहिन्यात अल्सरेशन नाही झालं
तर क्लॉट होण्याची बाकीच नाही ना, क्लॉट फॉर्मेशन होतच नाही. आलं लक्षात? Yes, sir. म्हणजे मेकॅनिझम तुम्ही लक्षात घ्या काय आहे. ठीक आहे, थांबूया.